मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सर्वपक्षीयांचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे तक्रारींसंदर्भात चर्चा करणार। चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला, तर आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार। बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोण कोणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। राज ठाकरे मवियासोबत जाणार का या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, कोणाचीही युती झाली तरी भाजप आणि महायुतीचं निवडणुका जिंकणार, फडणवीसांना विश्वास। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका, निर्णय नाही। राऊतांचं सूचक वक्तव्य, तर आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडू, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। मनसेसोबत काँग्रेसची युती संदर्भात अद्याप चर्चा नाही। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांकडून भूमिका स्पष्ट, मवियात फक्त काँग्रेस, पवार आणि ठाकरेंचा पक्षच असल्याचं वक्तव्य। भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी सर्व्हे सुरू, ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार। युती न झाल्यास प्लॅन बी तयार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। वरळी डोममध्ये अजित पवार जिल्हाध्यक्षांसोबत साधणार संवाद। आमदार संग्राम जगताप अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। वादग्रस्त वक्तव्यानंतर संग्राम जगतापांना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंकडून नोटीस। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवू, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही स्वबळाचा सूर। मविया नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांची भूमिका। अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू राहिल्यास भारताला फायदा, दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे। सामनाच्या अग्रलेखात भारत आणि पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानावरती संबंधित भाष्य। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती, वनमंत्री झाल्यावर सोडून द्यावी लागली, मंत्री गणेश नाईक यांची माहिती। वनमंत्री झाल्यावर बंधन आल्याचं गणेश नाईकांकडून कबूल। चंद्रकांत पाटलांमार्फत भाजपकडून माझ्यावर मकोका लावण्याची तयारी, रवींद्र धंगेकरांचा आरोप, तर निलेश घायवळची टोळी समीर पाटील चालवत असल्याचाही पुनरुच्चार। बोर्डाकडून 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची, तर 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होणार। एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस मिळणार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत निर्णय, तर कर्मचाऱ्यांची थकीत देयकं चुकवण्यासाठीही निधीची तरतूद। नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्यासाठी आता कागदपत्रांची गरज नाही। कर्मचाऱ्यांना आता पीएफचे सर्व पैसे काढता येणार। नियमांमध्ये ईपीएफओ कडून बदल। धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्स रुग्ण आढळला। जिल्हा आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ। सौदी अरेबियातून 2 ऑक्टोबरला हा रुग्ण धुळ्यात आल्याची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।